कोण कोण माझ्यासारखी वाळली आहे आज काम आवरत आवरत सांगणार आहे जाड कसं व्हायचं. चला मग सांगते बरं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, तेव्हाच तुम्ही जाड होणार, नाही तर जाड होणार नाहीत. बघा, लग्नाच्या अगोदर तरी ठीक होतं, पण लग्न झाल्याच्या नंतर बायाचा एकच प्रश्न असतोय, कधीही माहेरी गेलं ना तर एकच प्रश्न असतोय त्यांचा, तू एवढी कशी वाळून गेलीस का, तुला काय खायला देत नाही का काय. आणि दुसरा मेन प्रॉब्लेम म्हणजे त्यांना वाटतं हिला एवढा सासर वास आहे ना, इकडं काही का नसाना तरी सुद्धा त्यांना वाटणार की हिला लई सासर वास आहे, त्याच्यामुळेच एवढी वाळून गेली. आणि ज्या ज्या बाया असं बोलतात ना हिला खायला देत नाहीत का काय, त्या बायांना असं वाटतं वाळल्या हाताची एक देवा कानाखाली ठेवून त्यांच्या. यांचा प्रॉब्लेम काय आहे ना मला हेच कळत नाही. मी जाड हो पातळ हो ह्यांना थोडेच नावं ठेवणार आहेत, ते माझा प्रॉब्लेम राहिला ना. आणि मला तर बरंच वाटतं बघा, मी वाळली ती काही प्रॉब्लेम नाही, हे खायचं नाही ते खायचं नाही, डाएट फॉलो करायचं नाही, काही नाही, आपलं एक्सरसाइज नको काय नको. जाड्या माणसांचं किती अवघड आहे, सकाळी उठा रनिंगला जाण, कुठं काय नको करा, हे खायचं नाही ते खायचं नाही. आणि जाड होऊन काय करायचं बरं, उठता येईना बसता येईना, थोडं चाललं की धाप वगैरे भरणं, लय अवघड आहे जाड्या माणसांचं. पण त्यांना कुठं कळणार, त्यांना असं वाटतं की ही वाळली आहे म्हणजे हिला काहीतरी सासरवास असणार किंवा खायला प्यायला नसणार, एवढंच त्यांच्या डोक्यात येतं. आणि बायांचं काय हो, बायाचं तर डोक्यातच धरू नका. असो चला बरं, ह्यांचा द्या विषय सोडून आता तुम्हाला सांगते मी जाड कसं व्हायचं. अहो जाड व्हायचं माझ्याकडे काही सोल्युशन असतं तर मीच खाऊन नसते का जाड झाले, उगं वाळल्या बम लावून कमेंट टेरेसवरती हिंडले असते. जाऊ द्या, अशा टिप्ससाठी आपल्या पेजला करा सबस्क्राईब. आता बाय बाय.